अजय सर्वजण कसे आहात? झाले का जेवण वगैरे तुमचे? सांगा मित्रांनो. आता तुम्हाला डोसक्याचे केस न गळण्यासाठी तुम्हाला उपाय सांगत आहेत. ते उपाय मी सांगत नाही, माझे मिसेस सांगेल. तुम्ही त्यांचं परिपूर्ण ऐकून घ्या. सर्वांना जय भीम, जय श्रीराम नमोबुद्धाय. व तुम्हाला सांगते केसाला लावायची ही कोरफड अशी घ्यायची. आमची गौराणी राहते आमच्या इकडं, तुमच्या इकडं बी असेल. त्याची कोरफड घ्यायची, तिला असं कापायचं, असं कापून तिला असे लावायचे. हे बघा असे लांब लांब केस होतात, तिनं असे मौसूद होतात केस, लांब लांब केस होतात, नरम सुद्धा होतात, गळत नाही तो खाजत नाही असं डोसकं, असं नरम केस असे होतात बघा. असे केस होतात सगळ्यांची. मग कोरफड लावायला दिल्यावर आधी आणायची, घरी लावली राहते ना, कोणाच्या बी गार्डनमध्ये असती, कोणाच्या बी घरी भेटते, कुठे बी राहते ना, कोणाच्या इथे बी. तुमच्या इकडं कोरफडीला काय म्हणतात? आमच्या इकडं कोरफड म्हणत असतात. तुमच्या इकडं काय म्हणतात आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हे असे घेऊन आम्ही लावत असतो. प्रत्येक दिवशी डोसकं धुवायच्या आधी लावायची अशी. हे बघा अशी मी लावत आहे. तुम्ही कशी लावत असता आम्हाला सांगा, मी अशी लावतो. लावल्यानं काय होतंय? लावल्यानं नरम नरम केस होतात, जास्त तुटत पण नाहीत, वाढायला पण असे लंबे केस होतात. हे बघा असे आमचे गावरानी केस. आम्ही कोणती याची केमिकलची आणत नाहीत, काही नाहीत, आमची घरची राहते. म्हणजे काहीच नसतं याच्यामध्ये. केसाची लांबी वाढते आणि केमिकल काहीच नसतात, नरम सुत केस होतात, गळत सुद्धा नाही, हे का नाही? एक नंबर उपाय केस होतात, घरगुती उपाय नंबर 1. त्याच्यामध्ये केमिकल खायचंच नसतं. त्या शरीरातल्या कशा काही बोटला हे वापरल्यानं केमिकल असते मिक्स, त्याच्यामध्ये केमिकलनं जास्त केस गळतात. मग केमिकल लावलं हे आपलं घरगुती आपलं आम्ही असं लावत असतो. डोकं धुवायच्या आधी 1 घंटापूर्वी लावायचं आणि वाळू द्यायची केस. त्याला सगळं लावायचं आणि केस वाळू द्यायचे. दुसरी काय माहिती असली पाहिजे असली तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही दुसऱ्या कमेंटमध्ये सांगू तुम्हाला, दुसऱ्या ब्लॉगमध्ये.